स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय. महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय. काय संदेश देताय तुम्ही देशाला? आणि तुम्ही महाराष्ट्राचे रक्षण करते आहात. तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आहात. हे तुमचं काम आहे. अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. काँग्रेस, MIM ह्यांच्याबरोबर तुम्ही शेवटी छुपी युती केलेलीच आहे. आणि आता एका बाजूला लैंगिक अत्याचारात जे प्रकरण सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात गाजलं आणि जनता हादरली, त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानानं घेऊन महानगरपालिकेत पाठवताय, ते पण स्वीकृत. लज्जास्पद प्रकार आहे. राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करताय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेताय. बोलिये. राऊत साहेब, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCPची युती आहे. आज पहिल्यांदा असं बघायला मिळतंय की पुण्यात पत्रकार परिषदेत अजितदादा आणि सुप्रिया सुळे एका मंचावर शेजारी बसून वचननामा प्रसिद्ध करतायत. कदाचित महापालिका निवडणुकांनंतर असाच एक मंच असू शकतो आणि देशाच्या राजकारणात नाही बघा की अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र आहेत, बसलेले आहेत. त्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. दोन पक्ष वेगळे आहेत, दोन भाऊ बहीण आहेत आणि दोन विभिन्न आघाडीतले हे लोक आहेत. एकमेकाच्या विरुद्ध वैचारिक लढाई लढणारे लोक आहेत. अजित पवार हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारधारेचं समर्थन करतात. अजित पवार नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या राजकारणाचं, त्यांच्या लोकशाही विरोधी कृत्याचं, त्यांच्या संविधान विरोधी कृत्याचं, त्यांच्या पापाचं समर्थन करणाऱ्या आघाडीमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा जो पक्ष आहे तो या सगळ्यांना विरोध करतो आहे की नरेंद्र मोदी लोकशाहीची हत्या करतायत, अमित शहा हे यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबतायत, अमित शहा, नरेंद्र मोदी हे हिंदू मुसलमान अशा धर्मांध विचारांच्या बरोबर आहेत आणि त्यावर निवडणुका लढतात. पण आता हे दोन पक्ष एकत्र होऊन निवडणुका लढतात. याच्यावरती भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे. मी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारणार नाही. आमच्यासाठी अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन इथे आलेले आहेत आणि निवडणूक लढतात, हे महत्वाचं आहे. पण जर आता परवा आशिष शेलार हे अजित पवारांची सावरकरांवर शिकवणी घेत होते, मग अजित पवारांना शिकवणी लावली आहे का सावरकर विचारांची? मग जर शिकवणी लावली असेल तर मग तुमच्याबरोबर ते का नाही, ते दुसऱ्या पक्षाबरोबर का आहेत? पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गोंधळ झालाय, एक डबकं झालेलं आहे आणि त्या डबक्यामध्ये बेडूक डराव करत बसल्यात. त्यांना कोणता विचार नाही. प्रश्न आहे की तुम्ही असं म्हणतात की दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या आहेत पण एकत्र व्यासपीठावर आहेत. तर हे चित्र बघताना तुम्हाला आश्चर्य वाटतं की खंत वाटते? नाही, आश्चर्य वाटायला नको आणि खंते वाटायला नको. सध्याचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललेलं आहे, फक्त येन केन प्रकारे माझी माणसं निवडून आली पाहिजेत यासाठी लोक एकत्र येत आहेत. जर अमरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात विलीन होतात किंवा परभणीमध्ये शिंदे गट, OBC गट एकत्र येतात, तर कोणती विचारधारा राहिली महाराष्ट्रामध्ये? विचारधारा फक्त व्यासपीठावर बोलण्यासाठी, बाकी काही नाही, आणि मुलाखती देण्यासाठी. बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं वादग्रस्त विधान भाजपचे नेते अण्णामलाई यांनी केले. याच्यावरती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं काय म्हणणं आहे? जे स्वतःला शिवसेना वगैरे समजतात, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, बरं का?
गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदेनं उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत. हा जो कोणी अण्णा फण्णा झन्ना अण्णामलाई. मलाही आहे बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे. नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णामलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे, महाराष्ट्रद्रोहाचा. महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं का वक्तव्य करू शकतो? 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये. कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्रावर अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल. कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? हे धनुष्यबाण ज्याने घेऊन चोरलाय किंवा जे शिवसेना म्हणून मिरवतात, का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा? एवढे लाचार की तुमच्या थोबाडात मारून गेला तो अण्णामलाई सरकारच्या. आमचं आम्ही बघू, आम्हाला काय करायचं ते. हा कृपाशंकर बोलतो, मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल. अण्णामलाई सारखा माणूस येऊन सांगतो की मुंबई महाराष्ट्राचीच नाही. हा, देवेंद्रजीने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे. रश्मी शुक्लाने 5 दिवसापूर्वी रिटायरमेंटपूर्वी एक अहवाल सादर केला होता. मीरा भाईंदरच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा अहवाल त्यांनी सादर केला होता आणि त्यांनी संजय पांडे यांनी हा म्हणजे दबाव आणला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या, त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या. त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय. तिथे काय दिलं? चला आप हिंदी में बोलिए. एक मराठी प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचा जन्मही पुण्यातला होता, त्यामुळे तशी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे बघा, असं फडणवीस म्हणतात. अण्णामलाईवरच्या वक्तव्यावर आधी तुम्ही उत्तर द्या, मग जन्मभूमी, कर्मभूमी, धर्मभूमी काय ते आम्ही बघू. बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास काढण्याचा तुम्ही भानगडीत पडू नका. त्या खोदकामात तुम्हीच गाडले जा. फडणवीस साहेब, तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णामलाई, बरं का? आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार आहात का? सांगा ना. मुंबई महाराष्ट्राची नाही ही सुरुवात, जे आम्ही म्हणतोय मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपचा, ही चाचपणी आहे. चला, थँक्यू. एक अण्णामलाई आया है, कहाँ से? तमिलनाडु से. मुंबई में स्टार प्रचार है क्या बीजेपी का? हाँ, स्टार प्रचार है क्या बीजेपी का? वो मुंबई में आकर कहता है कि मुंबई महाराष्ट्र की नहीं है और राज्य के मुख्यमंत्री अब तक उसके ऊपर जवाब नहीं दे पा रहे. डिप्यूटी सीएम एकनाथ शिंदे भी चुप बैठे हैं. जो अपने आप को शिवसेना और धनुष्यबाण लेकर घूम रहे हैं ना, शिवसेना, अगर उनके पास असली शिवसेना होती तो अब तक अण्णामलाई की लुंगी छूट जाती मुंबई में. जवाब दीजिए फडणवीस और शिंदे कि आपका पार्टी का एक स्टार प्रचारक यहाँ आता है, नेता आता है और आपके मुंह पर थूक कर जाता है. वो बोल रहा है कि मुंबई महाराष्ट्र की नहीं है. तो किसकी है भाई? पाकिस्तान की है? आप मुझे बताइए. बांग्लादेश की है? मलेशिया की है? आप बताइए ना, किसकी मुंबई है? ये अण्णामलाई से हम सवाल पूछेंगे. अब अभी वो मुंबई में है क्या मालूम नहीं, भाग गया होगा डर के. उसके ऊपर एफआईआर लॉज होना चाहिए. जो महाराष्ट्र का और मराठी लोगों का अपमान किया है ये अण्णामलाई ने. कृपा शंकर एक बात करते हैं, अण्णामलाई एक बात करते हैं. क्या आप मुंबई हमसे तोड़ना चाहते हो मराठी लोगों से? चलिए.